नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक गरत तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक गरत ब्लॉग्स वरती. आणि भरपूर दिवस झाले आपले ब्लॉग्स येत नव्हते बिकॉज मी ऑफिसच्या कामामध्ये भरपूर बिझी होतो. विरारच्या आसपास आहेत आणि विरारचा हायवे तुम्ही बघा, एक एक असे खड्डे केलेले आहेत गव्हर्नमेंटने की पूर्ण माणूस त्याच्यामध्ये झोपू शकतो. म्हणजे चांगल्या हायवेची वाट लावून पुन्हा त्याची रिपेअर म्हणजे काय ते कॉन्क्रीटवाला हायवे केला आणि पुन्हा वाट लावलेली आहे. सो गव्हर्नमेंटचा काय विचार चालू आहे मला काय समजत नाही आहे. त्यांना जर पैसे खर्च करायला कुठे दिसत नसेल, म्हणजे चांगली जागा नसेल पैसे खर्च करण्यासाठी, तर मला ते आम्ही खर्च करतो ते पैसे. बट अशा चांगल्या रोडची वाट लावून तुम्ही पैसे खर्च करू नका गव्हर्नमेंटचा. सो हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि हा कॉन्क्रीट हायवे करण्याच्या मागचा उद्देश मला काही कळला नाही. एकाच पावसामध्ये हायवेची हालत अशी झाली आहे की एक तासाचा जॅम लागून जातो. आणि आता आम्ही ऑलमोस्ट विरारच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि हे बघा खड्डे नको, खड्डे त्यांना जरा लोकांना बघू देत. सो तुम्ही बघू शकता आत्ता बनवलेल्या हायवेचे खड्डे बघा कसे ते कॉन्क्रीट हायवे. त्याच्यापेक्षा आपला डांबरी रोडच चांगला. आणि गाडी बघा पुढची कशी हलत आहे. सो तुम्ही बघू शकता किती निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. समोरची इको बघा कशी हलते, जसं टांग्यामध्ये बसल्यासारखं फील येतो. हे बघा आणि माझी गाडी सुद्धा सेमच हलत आहे. सो गव्हर्नमेंट मिस्टर नितीन गडकरीजी याच्यावर लक्ष द्या आणि लवकरात लवकर या हायवेची सुधारणा करावी ही नम्र विनंती. चलो लेट्स गो. आता जाऊया आपण ठाण्याला. सो आपण आलेले आहेत ठाणे गायमुख पॉइंट जवळ आणि हा खूपच फेमस आणि खूपच सुंदर असा पॉइंट आहे. सो आपण इकडे थांबलेले आहेत. चला लेट्स एक्सप्लोर ठाणे गायमुख पॉइंट. आणि इकडे भरपूर जण थांबतात आणि भरपूर दुकानं सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता मॅगी आणि भरपूर काय काय तुम्हाला घरगुती जेवण जेवायला भेटेल. अजून पुढे काय आहे, मी भरपूर वेळा इथून गेलो आहे, बट मी विचार करत होता की एक दिवस थांबेल शूट करेल. सो आता थांबलो आहे, शूट करतो. ड्रोनसुद्धा आणला आहे आणि आपण ड्रोन शूटसुद्धा करणार आहोत. आणि इथून काहीतरी खाणारसुद्धा भूक लागलेली आहे. चलो लेट्स गो एक्सप्लोर करूया ठाण्याचा गायमुख पॉईंट. मित्रांनो बघा इथे असे शॉप्स आहेत आणि मला वाटतं तिथे गार्डन आहे, त्याची एंट्रीसुद्धा आहे. इकडे चहाची दुकानं आहेत, देन मॅगी स्टॉल्स आहेत. आणि तिथून काय रेती काय झालं. सो आता मी तुम्हाला एक्सप्लोअर करून सांगतो. आणि हे बघा इथे आहे क्रूज रेस्टॉरंट, फ्लोटिंग रेस्टॉरंट क्रूज असते. आणि इट्स लाईक अ गोवा. म्हणजे गोव्याला जसे क्रूज डिनर होतात तसे डिनर्स इथे केले जातात. सो आपण जाऊया आता मध्ये आणि बघूया काय काय आहे. आणि हे बघा तुम्ही गर्दी बघू शकता, पार्किंग. आणि हा आहे हायवे. सो इकडून एंट्री कुठून आहे ते बघूया आपण. आणि इंडिया आहे तो तुम्हाला साप जागोजागी दिसणारच, जसं त्याने आता इथे थुंकलेला आहे गुटखा खाऊन. एंट्री बघूया कुठून आहे आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आहे इथे. ते बघू शकतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटी. आणि इथे आहे मक्कावाला. हा बघा म्हणजे खायला भरपूर ऑप्शन्स आहेत. तिथे सुद्धा काहीतरी आहे, गार्डन आहे. नंतर वँकीज किचन, इथे सुद्धा खायचे ऑप्शन आहे. आणि ही आहे गायमुख चौपाटी. हे बघा तर तुम्हाला नेतो म्हणून तुला मी घेऊन नाही येत. चल हे बघ इकडे फोटोशूट चालू आहे मित्रांनो. हे बघा आणि ही आहे खाडी. आणि इथे आहेत नाही आहे आय गेस. हे बघा अजून खाली सुद्धा उतरू शकतात. आणि
ही आहे एक जेटी. आणि आपण आता घेणार आहोत इथून ड्रोन शॉट. पहिले एक्सप्लोर करूया मग ड्रोन शॉट घेऊया. चलो हे बघा फोटोशूट चालू आहे जोरदार. जर्मन शेपर्ड पण ठेवलाय त्यांनी. हे बघा बलून, ऑटोमॅटिक बलून ब्लो होतात तिथे. आणि ही आहे क्रूज, डिनर क्रूज और वी कॅन से रेस्टॉरंट. तर मित्रांनो हा क्रूज जो आहे तो बंद आहे, आउट ऑफ सर्व्हिस मला वाटते, कारण की ह्याची स्थिती चांगली दिसत नाही. ते एन्जॉय क्रूजिंग हे बघा. आणि अजून दुसऱ्या पण क्रूज बोट्स आहेत ज्या आता मला वाटते इथे नाही आहेत. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकतात. आणि तिकडे मला वाटते रेती काढली जाते ह्या खाडीमधून. ही आहे क्रूजची एंट्री पण बंद आहे बघा. म्हणजे हे क्रूज पूर्ण बंद आहे. तो पण आता बघूया काय इकडे बघण्यासारखं. आणि आता इथून निघूया, ड्रोन शॉट घेऊ आणि मग कल्टी. आणि तिकडे बघा रेती, इथून रेती काढून आणतात, मग इथे रेती खाली केली जाते क्रेनच्या साहाय्याने. चांगला स्पॉट आहे फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी. तिकडे बसली, आता आपण ड्रोन शॉट घेऊया.
बाबूला ड्रोन पाहिजे, तो आला आणि यादनीकडून ड्रोन घ्यायला लागलेला, बोलते मला पाहिजे। तू आजा, मेरे यूट्यूब पे आएगा तू, तेरे को मैं यूट्यूब पे डालूंगा, ठीक है? नहीं अभी बंद हो गया, अभी नहीं उड़ेगा वो। तो तेरे पप्पा ने सांगतो ड्रोन पाहिजे, चलेगा मेरे साथ? चल उधर से उड़ाएंगे, आजा। तर मित्रांनो आता आपण ड्रोन शॉट घेतलेला आहे आणि आता आपण निघत आहोत। इथे हळूहळू गर्दी सुद्धा वाढत आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे। चलो लेट्स गो, चला। मित्रांनो आता इथे गर्दी वाढत चालली आहे आणि आपण गाडी अजून लांब पार्क केली आहे। सो तुम्ही सुद्धा इथे येऊ शकतात, गाडी पार्क करू शकतात, इथेची चौपाटी एन्जॉय करू शकता। लेट्स गो, आता जाऊया। आय लव ठाणे। मला वाटते रात्री तर अजून सुंदर नजारा इकडे होत असेल, बट आपल्याला जायचं पुढे आणि नंतर जायचं घरी। सो लेट्स गो होम, सॉरी लेट्स गो अहेड, आपल्याला जायचं दुसरीकडे। तर मित्रांनो आपण आता इथून निघालेले आहोत आणि जाऊया आपण पुढच्या कामासाठी। सो ठाणे गायमुख चौपाटीचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। लेट्स गो।